अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 16वा मराठी भावार्थ। जो कोणी हा अध्याय मनोभावे ऐकेल त्याला गुरुकृपेची प्रचिती येईल। अध्याय 16वा। सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्ध मुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले। श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही। मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात। मला त्याचा वीट आला आहे। मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे। तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मण, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस। तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करत नाहीस। तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरुचे तू दोष सांगतोस। तुझे मन स्थिर होणार नाही। जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोकी काहीच लाभत नाही। जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञान होते। गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते, अष्टसिद्धी आपल्याला वश होतात। गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे। मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी। अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो। त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली। धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर। शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये। गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले व ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला। त्याला रेड्यात झोपून तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला। शेतातील 2 खडी भात त्याने गाड्यावर ठेवले। एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले। वाटेत एका ठिकाणी रेडा चिखलात रुतला। त्याला त्या गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू नये म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले। शिष्याने केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्यावर प्रसन्न झाले। त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला। नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला। अशा प्रकारे सौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या दोघा शिष्यांच्या सुद्धा परीक्षा घेतल्या। त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांना वेदशास्त्र संपन्न केले। नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काहीच नाही। हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस। एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा होणे फार कठीण असते। हे ऐकून ब्राह्मणाला पश्चाताप झाला। आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु गुरुकडे जाण्यास मन तयार होईना। म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे, तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही। तेव्हा गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले। तेव्हा ब्राह्मण श्री गुरुच्या चरणी वंदन केले। तुम्ही जगद्गुरु असून त्रयमूर्ती अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले। तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा। त्याचप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला। अध्याय 16वा समाप्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।